जर समजा आन्सर माझं निगेटिव्ह आलं तर मी जी डायरेक्शन घेतलेली आहे त्याच्या ॲक्च्युली अपोजिट डायरेक्शन करंटचे आहे. ॲक्च्युअल करंटची डायरेक्शन अपोजिट आहे. ठीक आहे, असे त्याचे कन्क्लुजन्स आहेत. पण ॲझम्पशन मी काय घेतोय, ज्या नोडचं व्होल्टेज मला कॅल्क्युलेट करायचं आहे तो नोड हायर पोटेन्शियलला आहे. हायर पोटेन्शियलला आहे हे माझं ॲझम्पशन आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, तो जर हायर पोटेन्शियलला मांडलं तर इक्वेशन कसे तयार होतात, व्ही मायनस व्ही वन, व्ही मायनस व्ही वन डिवायडेड बाय आर वन, व्ही मायनस व्ही वन डिवायडेड बाय आर वन प्लस व्ही मायनस, हां बरं ठीक आहे, व्ही मायनस व्ही टू डिवायडेड बाय आर थ्री प्लस व्ही मायनस, हां आता हे जे आहे दोन नोड इथं कन्सिडर केले, जो दुसरा नोड आहे तो आपण ग्राउंड पोटेन्शियलला कन्सिडर केला, त्यामुळं व्ही मायनस झिरो डिवायडेड बाय आर टू इज इक्वल टू झिरो, इज इक्वल टू झिरो. आता बघा, मी ॲझम्पशन काय केलंय, करंट इथनं लीव्ह होतोय, हा हायर पोटेन्शियल आहे म्हणजे करंट लीव्ह होतोय, ऑब्वियस आहे ना. हा जर हायर पोटेन्शियल असेल, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल जाणार आहे करंट, म्हणजे करंट लीव्ह होतोय. करंट लीव्ह होतोय म्हणून मी हे इक्वेशन असे मांडू शकलो. म्हणजेच बघा, जर मी याला म्हणलं I1, याला म्हणलं I2 आणि याला म्हणलं I3, तर इक्वेशन काय येते, लिव्हिंग करंट बघा इथं पॉझिटिव्ह आलंय सगळं, म्हणजे I1 प्लस I3 प्लस I2 इज इक्वल टू झिरो. मी मगाशी साइन कन्व्हेन्शन काय घेतलं होतं, लिव्हिंग करंट टेकन ॲज पॉझिटिव्ह, लिव्हिंग करंट टेकन ॲज पॉझिटिव्ह. आणि मी इथं साइन कन्व्हेन्शन काय घेतोय की हे नोड हायर पोटेन्शियलला आहे आणि हे हायर पोटेन्शियलला आहे धरून असं इक्वेशन लिहिलं. ठीक आहे, हे इक्वेशन लिहिलं. आता हे इक्वेशन मांडायला माझ्यासाठी सोपं आहे, समजलं का. हे जे इक्वेशन आहे ते माझ्यासाठी मांडायला सोपं आहे, पण हे सोपं इक्वेशन मांडायला मला ह्या साइन कन्व्हेन्शनचा बेस लागतोय, समजलं का. म्हणून ते एकच फक्त ट्विस्टेड साइन कन्व्हेन्शन आहे जे लिव्हिंग करंट टेकन ॲज पॉझिटिव्ह घेतो आणि एंटरिंग करंट टेकन ॲज निगेटिव्ह घेतो आपण, तर त्याचा उपयोग इथं होतोय आपल्याला, समजलं. म्हणून हे फॉलो करायचं. आता सगळे साइन कन्व्हेन्शन जे आपण घेतले ते एकाच प्लॅटफॉर्मवर येतात. इंटरलिंक असते ते की तुम्ही ते घेतलं तर त्याचा वापर इथं होणार आहे. ठीक आहे, म्हणून एकच फॉलो करा, माझं हेच सांगणं आहे तुम्हाला. जर तुम्ही उलटं फॉलो केलं, समजा तुम्ही जे मगाशी म्हटलं की एंटरिंग करंट टेकन ॲज पॉझिटिव्ह, लिव्हिंग करंट टेकन ॲज निगेटिव्ह, असं जर घेतलं तर मग हे तुम्हाला इक्वेशन लिहिता येत नाही. मग हे कसं लिहित होतं तुम्ही, उलट लिहित असणार आहे. कसं लिहित असणार आहे, हां V1 मायनस व्ही लिहिणार तुम्ही, उलट लिहायला लागणार तुम्हाला. ठीक आहे, म्हणून ओके, हे एक्सप्लेनेशन झालं. आता प्रॉब्लेम बघू. KVL KCL चे बघितले, ठीक आहे. बरं बघू आता तुम्ही
ठीक आहे, असा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला काढायचं आहे व्ही इज इक्वल टू व्हॉट. व्ही इज इक्वल टू काढायचं आहे आणि तुम्हाला काढायचं आहे हे बघा हां V2 किंवा सॉरी V1 V आणि V1 काढायचं आहे. बघा बरं, ट्राय करा. तुम्हाला 15.5 सेकंद देतो. बघा, ट्राय करून बघा. आलं का उत्तर? टाइम अप. आलं का उत्तर? नाही आलं? अजून प्रॉब्लेम सोपा करू काय? अजून प्रॉब्लेम सोपा करतो. चला, मला दया येते एक एकदा असंच. अजून प्रॉब्लेम सोपा. चला, इथं ऐवजी मी इथं देतो 12 एम्पियर. सोपा झाला प्रॉब्लेम. सांगा उत्तर. सांगा उत्तर. आलं का नाही? हां, व्ही किती आला? V1 किती आला? हाय किती? 204. ठीक आहे. V1 120 आणि V 204. 24 60 आणि ठीक आहे. आलं का उत्तर? बरं, ठीक आहे. लक्ष द्या. हे बघा, आता पहिला 12 एम्पियर करंट आहे. इथपर्यंत 12 एम्पियर आला. इथं किती आला करंट ते काढलं नाही, गरज नाही, पण ठीक आहे. मी हे बरं, ह्याचं पण उत्तर सांगा. चला, I1 आणि I2. हां, किती आला ते पण विचारलं पाहिजे तुम्ही, पण राहू दे, माझी मिस्टेक झाली. सगळे शिकलेलो आपण वापर लागलोय. इथं करंट डिव्हिजन रूल बघायला लागलोय, परत KVL बघितला, KCL बघितला. हे बघा, 12 एम्पियर करंट आला. इथं 2 मध्ये डिवाइड होणार. पुढं नाही कळालं डिवाइड कसा होणार? ठीक आहे, उत्तर यायला पाहिजे होतं. हे बघा, I2 इज इक्वल टू I इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. I किती आहे? आता हे मला लिहायला लागते. मास्तर की पेशात असलं की असं दिसलं तरी आपल्याला उत्तर तरी लिहायला लागतं. 12 R2 किती आहे? 6 भागिले 6 प्लस 3. ठीक आहे. हे 2, हे 3, हे 4 आणि हे 8. यातनं किती जाणार? I2 8 एम्पियर. उरलेला 4 एम्पियर इथनं जाणार. 4 एम्पियर.
हा परत मिळाला, परत इथे किती झाला 12 एम्पियर. तुम्ही इथं पण बघू शकता एंटरिंग करंट लिव्हिंग करंट सेमच असतोय, म्हणजे इथनं पण 12 एम्पियर जाणार. म्हणजे V1 किती मिळाला पहिला, V1 12 गुणिले 10 120 व्होल्ट V1. मग मला टोटल V पाहिजे. हा जर 120 व्होल्ट झाला, हा किती आला 12 पंचे 60 180, आणि इथे इक्विव्हॅलंट किती येतोय 2, 12 दुनी 24 180 प्लस 24. कळालं का बघा 12 पंचे 60 प्लस 12 गुणिले 2 प्लस 12 गुणिले 10, हे झालं टोटल व्होल्टेज. किती झालं 204 व्होल्ट. 204 व्होल्ट. समजलं. सोपं आहे. आपण करंट डिव्हिजन रूल वापरला, त्यात व्होल्टेज हे KVL वापरला, परत KCL वापरला. ओके, सोपा क्वेश्चन आहे. चला पुढे जाऊया. असा एखादा क्वेश्चन झाला की क्वेश्चन लिहायचा, डायरेक्ट आन्सर लिहायचं, घरी गेल्यावर ट्राय करायचं. डायरेक्ट आन्सर लिहायचं, क्वेश्चन लिहायचं, डायरेक्ट आन्सर लिहायचं. ठीक, चला पुढं.